कळंब तालुक्यातील एरमाळा बालाघाटच्या कुशीत वसलेलं एक ऐतिहासिक गाव. गावाच्या दक्षिण टोकाला 300 ते 400 फूट उंच डोंगर माथ्यावर आहे श्री एडेश्वरी देवीचं जागृत देवस्थान, जिथे नवरात्री व नारळी पौर्णिमेला महाराष्ट्रासह इतर राज्यामधून भक्त दर्शनाला येतात. देवीच्या दर्शनासाठी 400 ते 450 पायऱ्या चढून वर जावं लागतं. हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या मंदिरात शेंदूर लेपित, मुकुट नथ हारांनी अलंकृत अशी श्री एडेश्वरी देवी भक्तांना दर्शन देते. देवी समोर पुत्र परशुरामाची चांदीची मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात देवी मातंगी, श्री गणेश, श्री दत्त महादेव, काळभैरवनाथ यांची छोटी मंदिरे आहेत. मागील डोंगरावर तुळजा भवानी मातेचेही मंदिर आहे. लोककथेनुसार प्रभू रामाने सीतेच्या शोधात या भागात विश्रांती घेतली असताना पार्वतीने सीतेचे रूप धारण करून त्याची परीक्षा घेतली होती. राम म्हणाला, तू माझी वेडी आई आहेस. तेव्हापासून देवी एडाई किंवा एडेश्वरी म्हणून ओळखली जाते. इथे नवरात्रीत आजही पारंपरिक खेडे प्रदक्षिणा घातली जाते. पाठीमागे न पाहता थुंकणे टाळून पांढऱ्या दोऱ्याने नवस बांधून नवमीला अजाबळी देण्याची आणि दशमीला सीमोल्लंघन करण्याची प्रथा चालत आली आहे. श्रीदेवी एडेश्वरी देवस्थान ट्रस्टने भक्तांसाठी सभा मंडप, निवारा, प्रसाद केंद्र, प्राणी व प्रकाश व्यवस्था यांसारख्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणूनच हे देवस्थान ग्रामीण भागात श्रद्धा आणि आधुनिक सुविधा यांचं सुंदर मिश्रण ठरलंय. एरमाळाची एडामाई, रेणुका, अंबा, जगदंबा, तुकाई अशा अनेक नावांनी ओळखली जाते. ही हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. या नवरात्रीत तुम्ही ही डोंगर चढून आईचं दर्शन घेऊन इच्छा पूर्ण करू शकता.